त्याच्यामध्ये तुमच्या मागणीप्रमाणे पुढे जाणं त्या पत्रकार भवनाकरता द्यावी असे त्यावरचे पालकमंत्री ढोबळे त्यांना विनंती केली. ते तेव्हा खादी ग्रामोद्योगचे चेअरमन होते आणि त्यांनी हो म्हणून सांगितलं. मला वाटतं त्याच्या पुढे काय झालं मला काय माहिती. पुढे काय झालंय उद्योग खात्याची त्याला परवानगी अशा ती मला काही बाकी माहित नाही, पण त्यावेळेपर्यंत हकीकत माहित आहे. त्याचप्रमाणे आता तुम्ही पत्रकार भवन आणि पत्रकाराची गृहनिर्माण संस्था असे दोन विषय ठेवलेले आहेत. पण तुम्हाला सांगेल की मला वाटतं 1978ला पुलतचं सरकार होतं तेव्हा उत्तमराव पाटील महसूल मंत्री होते आणि त्यांनी आजची जी पत्रकाराची घर आहे ती जागा मला वाटतं तेव्हा काहीतरी 5 रुपये का 10 रुपये किंवा पुण्यानं दिली. ती जागा मिळाली. पण सगळे आमचे जुने ज्येष्ठ सहकारी ते म्हणजे बांधायचं कशात. तर त्यावेळेला 25,000 रुपये अर्बन बँकेतनं त्या घराकरता दिलेले मला लक्षात आहे. त्याच्या घरसाची आमची लाल गुरुजी असे जुने सगळे पत्रकार तिथं आणि त्या कर्जामध्ये त्यांनी घरं बांधली. बगळे झाले. आता त्याची किंमत खूप आहे. त्यांनी अर्थात कर्जही फेडलं. थोडं उशीर लागला मागं पुढे झालं पण फेडलं. कारण अजून अरविंद चिवडीकरचं मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी फिटलं त्याने फेडण्याला माहित आहे. मला आपलं लक्षात आहे ते सांगतो. आणि त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी बघतोय शहापूरकरने त्यांचं सगळं चढ उतार सांगितलं. त्याला आमच्या जबरदस्त दैनिक हो. पण 1980 साली गोपण हे जवळजवळ 46 सालापासून साप्ताहिक चालतं आणि त्याला मोरे म्हणून होते ते विकायचे. ते एवढ्या जोरात विकायचे आवाज करायचे हातोहात ते पेपर खपायचे. मग ते त्यावर साप्ताहिक होतं. तात्यासाहेब टिंगरे त्या आपल्या किशोरला सांगितलं तू दैनिक कर तर मी एकटा त्याला विरोध करणार. मी म्हणून तात्या सांगताय तुम्ही पण गोपनची परिस्थिती मला माहित आहे. त्या जुन्या काळात साप्ताहिक चालवायचं अवघड होतं. मग ते दर मंगळवारी आमच्या अर्बन बँकेत यायचे. तेव्हा पंडितराव मॅनेजर होते. ते मी ऐकायचो तेव्हा खचून हसायचे आणि ते मी म्हणलं आता तुला माहित नाही म्हणले इथं पैसे घेऊन झाल्यावर आमचे पगार होतात त्या साप्ताहिक गोपनच्या कर्मचारी. त्यामुळं त्या काळात जे पंडितराव सांगतील तेवढी छपाई पाठवापत आमच्या बँकेत ती मलाही माहित नाही. तुला मी त्याचा काही दिवस गेले आणि विलास आणि किशोर ते दोघांनी मला एक दिवशी दाखवलं पाहिजे 8-10 वर्षांपुढं. ते पहिले बघा कागद छपाई आम्हाला एवढा खर्च येतो आणि त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला पैसे कमी देता काय करावं म्हणलं. आमचे वडील जर आठवड्याला पैसे बँकेत आणायचे त्यामुळे म्हणले पगार म्हणजे इतक्या कष्टामध्ये तुम्ही आमचा अंक घेता. पण मी म्हणलं त्याला घेऊन ये बँकेत. तिथे पंडितराव पैसे दाखवले. ते म्हणजे तुम्हाला काय काय ती देते असं नाही ती तोट्यात तोड करतात पण त्यांचं योग्य असं ते पैसे द्या. त्यावेळेस पण म्हणजे इतकं अवघड काम असते. शहापूरकरने आता सगळ्या उलट सुलट परिस्थितीतलं 5 वर्ष साप्ताहिक चालू
मगाशी तुम्ही जे उल्लेख केला की मंगळवारचा अंक शनिवारपर्यंत थांबवलं, तेव्हा ती अवस्था वाईटच. आणि आपल्या इथं बघितलं साप्ताहिक असो, आता दैनिकाचं काही मला माहित नाही, पण साप्ताहिकाचे वर्गणी कोणीच देत, तर ते बिनवर्गणी